राम राम मंडळी, दिस इज वर्ल्ड 85 या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। तर मंडळी, आज आपण जवळजवळ 6 मंदिरांना भेट द्यायला जाणार आहोत आणि ह्या मंदिरं आहेत ती विरारमध्येच आहेत। तुम्हाला जीवदानी मंदिर आणि बारोंडा देवीचं मंदिर तर तुम्हाला माहितीच आहे का की ही फेमस मंदिर आहेत, खूपच फेमस मंदिर आहेत आणि ही जागृत देवस्थानंसुद्धा आहेत। तर ह्या जागृत देवस्थाना व्यतिरिक्त विरारमध्ये इतकी मंदिरं आहेत की तुम्ही एक्सप्लोअर करून टाकाल। आणि मला स्वतःला, मी इतकी वर्ष राहत असून सुद्धा मला माहीत नव्हती की इतकी मंदिरं विरारमध्ये आहेत आणि इतकी जुनी आहेत। जवळजवळ 350 वर्ष जुनं मंदिर आज मी तुम्हाला दाखवणार आहे। त्याचबरोबर एका मंदिरामध्ये पूर्ण कोरीव काम, दगडी कोरीव काम जसं जुन्या काळामध्ये केलं जायचं तसे कोरीव काम केलेल्या शिल्पकलांच्या मूर्त्या देखील आहेत। तर त्या आज मी तुम्हाला दाखवणार आहे। हे मंदिर कुठे आहेत हे मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याचं लोकेशन आणि त्याची नावं देऊन तर ठेवेनच, पण हा व्हिडिओ सर्वात जास्तीत जास्त तुम्ही तुमच्या आपतेष्टांपर्यंत, तुमच्या मित्रमंडळींपर्यंत, नातेवाईकांपर्यंत, सर्वांपर्यंत प्लीज पोचवा। आणि माझ्या चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण की यामध्ये मी तुम्हाला खूप सारी माहिती देखील देणार आहे। धन्यवाद। तर मंडळी, आपण आपल्या पहिल्या लोकेशनवर आलेलो आहोत। हे लोकेशन आहे विरार वेस्टला, एकदम स्टेशनच्या बाजूलाच आहे हे मंदिर। पिंपळेश्वर महादेव मंदिर आहे आणि तसेच हे नवग्रहाचे मंदिर देखील आहे। यातलं कोरीवकाम तुम्ही बघू शकता, बाहेरूनच किती रेखीव कोरीवकाम केलेलं आहे या मंदिराला। हे मंदिर देखील खूप जुनं आहे, पण मला या मंदिराच्या आतमध्ये जाता आलं नाही कारण की मी खूप लवकर गेली होती, त्यामुळे हे मंदिर बंद होतं। त्यामुळे तुम्हाला बाहेरून मी थोडंफार दाखवते। आता कसे हळदी कुंकाचे दिवस आहेत, त्यामुळे मला संध्याकाळी हळदी कुंकाला जायचं होतं, त्यामुळे मी 3 वाजताच येऊन पोचली होती। बहुतेक मंदिरं इथली 1 ते 4 ह्या दरम्यान बंदच असतात। मी अजून पुढच्या 2 मंदिरांना गेली, तिथलेली पण मंदिरं 1 ते 4 ह्या दरम्यान बंदच होती। त्यातलं हे मंदिर हनुमानाचं आणि त्या बाजूला दिसत आहे ते आहे 350 वर्ष जुनं, जे मी तुम्हाला म्हणाली होती ते महादेवाचं मंदिर, आणि हे आहे हनुमंताचं मंदिर। मी 3-3:30च्या दरम्यान आली होती तेव्हा ही मंदिरं बंद होती। मग विचार केला की मला ही मंदिरं तर एक्सप्लोर करायचीच आहेत, म्हणून मी अजून पुढच्या 2-3 मंदिरांना भेट दिली आणि त्यानंतर येऊन परत या मंदिरांना भेट दिली। मगाचपासून ज्या मंदिराबद्दल मी सांगत होती हेच मंदिर। हे मंदिर नरवीर शमाजी अप्पा यांनी बांधलं। हे बांधण्याआधी त्यांनी या तलावाची बांधणी देखील केली आणि या तलावाच्या बाजूलाच आहे हे हनुमान मंदिर, जे आत्ताच आपण पाहून आलो। भक्तिबंदर आगाशी येथे हे मंदिर आहे। हे मंदिर जवळजवळ 350 वर्ष जुनं आहे। या मंदिराचे नूतनीकरण करण्यात आले आहे, पण हे नूतनीकरण इतकं सुंदर आहे आणि रेखीव कोरीवकाम देखील केलेलं आहे। या मंदिराचा आतील गाभारा हा मूळ शिमाजी अप्पा यांनीच बांधलेला आहे, पण हे मंदिर 350 वर्ष जुनं असल्यामुळे हळूहळू पडीक अवस्थेत आलं होतं। त्यामुळे गावकऱ्यांनी मिळून या मंदिराची पुनश्च बांधणी केलेली आहे। पण हे बांधकाम तुम्ही पहा, खूप रेखीवपणे बांधकाम केलेलं आहे। तर या मंदिराला नक्की भेट द्या, खूप मन प्रसन्न होईल, इतकं सुंदर मंदिर आहे हे। जसं मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलं की मी लवकर गेली होती या मंदिरांना भेट देण्यासाठी, त्यामुळे हे मंदिरसुद्धा मला बंदच भेटलं। पण थोड्या वेळ वाट पाहिल्यानंतर मी विचार केला की इथल्या गावकऱ्यांना विचारावं हे मंदिर किती वाजता उघडतं। सो त्यांनी सांगितलं की 1 ते 4 या वेळेत ही दोन्ही मंदिरं, म्हणजेच हनुमान मंदिर आणि हे महादेवाचं मंदिर हे बंद असतं। त्यामुळे मी 1 ते 4 दुसऱ्या मंदिरांना भेट देऊन मग या दोन्ही मंदिरांना भेट दिली। याचा गाभारा आणि वरती घुमट देखील दगडी बांधकामाचं आहे। 350 वर्षापूर्वी हे बांधकाम कसं करण्यात आलं होतं याचंच मला आश्चर्य वाटलं।
हे आता समोर तुम्ही बघू शकता ना, हे आहे जुनं बांधकाम जे 350 वर्ष जुनं आहे. तुम्ही बघू शकता हे दगडी बांधकाम कसं केलं असेल. आणि ह्याचं नूतनीकरण हे जे आता केलं आहे ते तुम्ही पाहू शकता. हे सुद्धा खूप सुंदर आहे आणि खूप कोरीव पद्धतीने हे काम करण्यात आलेलं आहे. प्रत्येक ठिकाणी तुम्ही नक्षीकाम आणि कोरीव काम तुम्ही ह्या मंदिरात बघू शकता. ह्या मंदिराला नक्की भेट द्या. इतकं सुंदर आणि सुरेख ह्याचे नक्षीकाम केलेलं आहे. रात्रीचं तर अजूनच हे मंदिर खूप सुंदर दिसतं असं इथल्या भटजीने सांगितलं. या मंदिराच्या बाजूलाच अजून एक मंदिर आहे, ते म्हणजे शीतळादेवी मंदिर. तर ह्या मंदिरात आल्यानंतर तुम्हाला आता ते समोर दिसत असेल, ते बाजूलाच आहे शीतळादेवी मंदिर. तर चला जाऊया आपण त्या मंदिरात देखील. या नक्षीकामामध्ये 12 ज्योतिर्लिंग देखील कोरली गेलेली आहेत. तर चला आता आपण येथील मंदिरातील भटजींकडून काही माहिती भेटते का ती ऐकूया. मी विजय गोखले, देवळाचा तसा तात्पुरता पुजारी, बदली आलेलो आता. हे मंदिर शिवाजी अप्पांच्या काळचं आहे. शिवाजी अप्पांनी ज्यावेळेला वसईच्या किल्ल्यावरती स्वारी केली त्यावेळेला त्यांनी आधी व्यवस्था करून ठेवली येणार त्याच्यासाठी पाणी आणि देऊळ. पाण्यासाठी तो बाजूचा तलाव बांधलेला आहे आणि हे देऊळ बांधलं. नंतर मग स्वारी करून त्यावेळेला त्यांनी शिवाजी अप्पांनी किल्ला जिंकला आणि ते पुढे गेले. ओके. आणि मग हे जे आतलं देवळाचं बांधकाम त्यांनी केलेलं आहे आणि हे बाहेरील देवळाचं आता हे 10 वर्षात 10 वर्षातलं. ओके. आता 10 वर्षातलं ते इथल्या गावकऱ्यांनी केलंय का? गावकऱ्यांनी केलं. ओके. खूप जीर्ण झालं होतं देऊळ. ओके. सगळ्या बाजूनी छताचं गळायला लागलं होतं. छत वगैरे गळायला लागलं. पूर्वी कौलाची घरं दगडी जे आतलं दिसतंय ते दगडी बांधकाम ते पूर्ण मूळ त्यांनीच केलंय, शिवाजी अप्पांनी केलेलं आहे. धन्यवाद. चला आता आपण या मंदिरातून निरोप घेऊया आणि पुढच्या मंदिरात तुम्हाला मी घेऊन चलते. पण वाटेत जाताना आम्हाला एक मंदिर भेटलं. आम्हाला ते बघितल्याशिवाय राहिलंच नाही. तर हे मंदिर आहे उमादेवी मंदिर, उमराळे येथे. तर हे मंदिरसुद्धा बाहेरून ह्याचं बांधकाम मी बघितलं ते इतकं रेखीव होतं आणि आतमधील मूर्ती तुम्ही पाहाल तर तुमचं मन देखील प्रसन्न झाल्याशिवाय राहणार नाही. तर चला येथील मंदिरात आपण दर्शन घेऊया.
आता मी तुम्हाला जे ऐतिहासिक मंदिर दाखवणार होते, जे शिल्पकलांनी भरलेलं असं मंदिर आहे, त्या मंदिराचं नाव आहे चक्रेश्वर महादेव मंदिर. या मंदिरामध्ये ब्रह्मदेवाची सर्वात प्रभावी मूर्ती आणि मंदिरात प्रदर्शित केलेली काही इतर शिल्पे देखील या मंदिरामध्ये आहेत. ब्रह्मदेवाची मंदिरे क्वचितच उभारली जातात आणि ब्रह्मदेवाची मंदिरे फार कमी आहेत. येथील ब्रह्मदेवाची मूर्ती, जटा, मुकुट परिधान केलेली उभी असलेली सम्मुख प्रतिमा आपण थोड्याच वेळात पाहणार आहोत. त्याआधी आपण चक्रेश्वर महादेवाच्या मंदिरामध्ये महादेवाचे दर्शन घेऊया. चला. या महादेवाच्या मंदिरात एक हनुमंताचे मंदिर देखील आहे. तर चला आपण हनुमंताचे दर्शन घेऊया. तिथून एक बाहेर जाण्याचा रस्ता आहे आणि हे समोर दिसत आहे हे देखील तितकंच जुनं मंदिर आहे, जे आहे श्री रामाचं मंदिर. तर चला श्रीरामाच्या मंदिरांना भेट देऊ. या मंदिराची बांधणी ही लाकडी आहे. तुम्ही पाहू शकता, पहिले जुन्या काळामध्ये जसं लाकडी बांधकाम असायचं तसं लाकडी बांधकाम आहे आणि वरती कौलारू छप्पर देखील आहे. त्याच्याच बाजूला एक दत्तगुरूंचं मंदिर देखील आहे. तर या दत्तगुरूंच्या मंदिराच्या बाजूच्या दोन्ही डोलीमध्ये हे कोरीवकाम तुम्ही पाहू शकता. तसेच या दत्तगुरूंच्या मंदिरामध्ये अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ यांच्या पादुका देखील आहेत. चला आता येथील शिल्पकला पाहूया. त्यातील पहिली शिल्पकला आहे ती आहे शिवपिंड आणि त्याच्यानंतर त्याच्याच बाजूला ब्रह्मदेवाची मूर्ती आहे, जी जटा मुकुट परिधान केलेली उभी असलेली सम्मुख मूर्ती आहे. त्यांच्या 3 चेहऱ्यांपैकी मधल्या एकाला फक्त दाढी आहे. देवाच्या खालच्या व वरच्या उजव्या हाताला अक्षयमाळा आणि श्रुवा आणि खालच्या व वरच्या डाव्या हातात कमंडलू आणि पोथी असे धारण केलेले आहे. तो यज्ञोपवीता आणि उदारलंधा धारण करतो. याशिवाय इतर दागिने आणि गुडघ्यापर्यंत लांब माळा घालतो. त्याच्या कमरेचे गुच्छ समोरील खालील बाजूला लटकलेले दाखवले आहे. देवाच्या दोन्ही बाजूला कुसा गवताचा पुट्टा घेऊन एक स्त्री आकृती दिसत आहे. याशिवाय त्याचे वाहन हंस त्याच्या डाव्या बाजूला आणि त्याच्या उजव्याकडे एक परिचर आहे. मी आतापर्यंत पाहिलेली ही सर्वात प्रभावी मूर्ती होती. मंदिराच्या कंपाऊंडच्या भिंतीवर वेगवेगळ्या हिंदू देवी देवतांच्या दगडी कोरीव कामांची रांग देखील येथे आहे. अशी आख्यायिका सांगितल्या जाते की हे सर्व तलावातून मिळाले गेले होते. मूळ मंदिर पोर्तुगीजांनी नष्ट केले होते, ज्यांनी ते गुजरातच्या सुलतान बहादर शाहकडून घेतलेल्या बेसिन भागातील बहुतेक मंदिरे नष्ट केली होती. कंपाऊंडमधील उल्लेखनीय मूर्ती म्हणजे गजलक्ष्मी देवी गजलक्ष्मी, ज्याच्या बाजूला हत्ती आहे. हत्ती त्यांच्या सोंडेतून पाणी देवीवर टाकत आहे असले चित्र आहे. आणखीन एक मूर्ती हरिहराची आहे. शिव आणि विष्णू यांचे संयोजन. मुख्य मूर्ती मंदिरातही काही मूर्ती आहेत.
हे समोर दिसलेला तलाव आहे ना, त्या तलावातच या चक्रेश्वर मंदिरातली ज्या मूर्त्या तुम्ही आता बघितल्या शिल्पकला, या मंदिरातल्या सर्व शिल्पकला या समोरच्या तलावातूनच म्हणजे चक्रेश्वर तलावातूनच भेटलेल्या आहेत। या मंदिरात येण्यासाठी सुद्धा बसची सोयीसुविधा देखील उपलब्ध आहे। रिक्षाची देखील येथे उत्तम सोय आहे। हा समोरून येणारा रोड आगाशीकडे जातो आणि त्याच्या उजव्या साईडला जाणारा रोड हा स्टेशन साईडला जातो। तुम्ही आजपर्यंत खूप मंदिरं पाहिली असतील, पण हनुमंताचं हे मंदिर पाहिलं नसतं। आजपर्यंत शेंदूर लावलेला हनुमान तुम्ही भरपूर ठिकाणी पाहिला असेल, पण आज मी तुम्हाला दाखवणार आहे काळा हनुमान मंदिर। तर हे आहे काळा हनुमान मंदिर। हे विरार ईस्टला आहे आणि जी बाकीची मंदिर मी तुम्हाला दाखवली ती सर्व विरार वेस्टला असलेले मंदिर आहे। तर दर्शन घेऊया काळा हनुमान मंदिराचे। मी तुम्हाला अधिक माहिती माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन ठेवते, तर ती तुम्ही नक्की पहा। आणि माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।